Hello friends, let us now understand what is inverse of a matrix. So एखाद्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स आहे की नाही किंवा इन्व्हर्स मॅट्रिक्स कशाला म्हणायचं हे अगोदर क्लिअर करूया. सो सर्वात प्रथम एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या का इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे इन्व्हर्स हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सलाच असतो, राईट. इन्व्हर्स हा फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा एक्झिस्ट होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, सपोज तुमच्याकडे एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स ए आहे आणि तुम्ही जर दुसरा एखादा मॅट्रिक्स बी इमॅजिन केला ऑफ दी सेम ऑर्डर, जर मग अशा केसमध्ये जर तो मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय ए मॅट्रिक्स ए बी किंवा बी ए हे कॉम्बिनेशन मल्टिप्लिकेशनचं जर आयडेंटिटी मॅट्रिक्स येतं ऑफ सेम ऑर्डर, तर आपण म्हणू शकतो बी हा एचा बी इज अ इनव्हर्स ऑफ ए. ठीक आहे. So this is how we can define the inverse. So inverse of a matrix is a matrix such that AB into BA is equal to I. मग आपण थोड्या वेळाकरता B ला जर नोटेशन वापरलं A चा इनवर्स, राईट, A चा इनवर्स A रेज टू -1. सो वी कॅन राईट A इंटू A इनवर्स और A इनवर्स इंटू A इज इक्वल टू I. ठीक आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ ए इनवर्स ऑफ ए मॅट्रिक्स. सो महत्त्वाचे मुद्दे काय, इनव्हर्स फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचा तयार होऊ शकतो आणि इनव्हर्स मल्टिप्लाइड बाय टू मॅट्रिक्स हे कायम कसं येणार आहे, कॉम्बिनेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ सेम ऑर्डर. लाईक ए मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2x2, तर त्याचं इनव्हर्स सुद्धा 2x2चाच असेल आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन सुद्धा किती येणार आहे, 2x2. हे लक्षात ठेवायचं. आता इनव्हर्सच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का दिलेल्या मॅट्रिक्सला इनव्हर्स आहे का नाही आणि हे कसं ठरवायचं, तो एक्झिस्ट होतो की नाही हे कसं ठरवायचं, म्हणजे दिलेला मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही ही सर्वात प्रथम तुम्हाला काढता आलं पाहिजे. मित्रांनो, आपण 11वीच्या पुस्तकामध्ये मॅट्रिक्सचे टाईप शिकत असताना मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केलेला आहे आणि डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्सवरून मॅट्रिक्सचे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत, एक सिंग्युलर मॅट्रिक्स आणि दुसरं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स 0 आला तर त्याला आपण म्हणतो सिंग्युलर मॅट्रिक्स. सो मित्रांनो, इथं मुद्दा लक्षात ठेवा, जर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर तो इन्व्हर्टिबल नसतो. म्हणजेच कंडिशन फार सिंपल आहे, इफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज 0 देन ए इनव्हर्स नॉट एक्झिस्ट, ए इनव्हर्स विल नॉट एक्झिस्ट, राईट. अँड इफ डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स इज नॉट इक्वल्स टू 0 ए इनव्हर्स एक्झिस्ट. ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो. So for the existence of inverse or for the matrix to be invertible, what is the important condition? Its determinant should not be 0. So it should be non-singular matrix. हा MCQ पॉईंट देखील आहे का जर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही, मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल म्हणजे त्याचा डिटर्मिनंट 0 नसेल तर त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होईल. त्यामुळे आपण प्रत्येक मेथडमध्ये म्हणजे इनव्हर्स फाइंड आउट करण्याच्या प्रत्येक मेथडमध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट स्टेप काय बघतो, वी चेक वेदर इट्स डिटर्मिनंट इज 0 ऑर नॉट. जर तो 0 झाला तर आपण तिथंच थांबतो, पुढे एक्झाम्पलला सॉल्व करायला जात नाही, कारण अननेसेसरी आपण मग फायनली कुठं प्रोसेस करत जाऊ, इनफॅक्ट त्याचं इनव्हर्स एक्झिस्टच होत नसतं, राईट. म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप वाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑन इनव्हर्स. सो आता आपल्याला इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करायच्या मेथड्स बघायचे. सो आपल्या पुस्तकात 2 मेथड्स दिलेले आहे टू फाइंड आउट द इनव्हर्स बाय दी मेथड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून यू कॅन फाइंड आउट द इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. अँड सेकंडली टू फाइंड आउट इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. सो यातली पहिली जी मेथड आहे टू फाइंड द इनव्हर्स बाय ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, बाय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रो और कॉलम, ऑफ रो और कॉलम्स. ही मेथड आपण पाहूया. मग ह्या मेथडला दुसरं एक नाव देऊ आपण, रिडक्शन मेथड. ठीक आहे. सी मेथड सिंपल आहे पण कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व करतात, जजमेंटचा भाग आहे, प्रॅक्टिस लागेल. त्यासाठी आपण रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जो भाग घेतलेला आहे त्या 3x3 वर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. कारण इथं काय होतं बेसिकली, मी बऱ्याच वेळेस बघितलं मुलांचे प्रॉब्लेम कुठं चुकतात, मुलं फ्रस्ट्रेट होतात वाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम. आपण मगाशी पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आपल्याला 0 सुचत नव्हतं, तर त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल.
आणि प्रॅक्टिसने ते होऊन जातं. नंबर ऑफ एक्झाम्पल जर सॉल्व्ह केले तर जजमेंट येतं आणि काही त्याच्यात क्ल्यूज मिळतात. लाईक जो एलिमेंट 0 करायचा आहे त्याच्यावरती किंवा त्याच्या शेजारी एलिमेंट 1 करायचा, म्हणजे आपल्याला मल्टिप्लाय पाहिजे तो मल्टिप्लाय करून त्याला वजाबाकी बेरीज करून 0 करता येते. तर हे क्ल्यू तुम्हाला प्रॅक्टिसने जास्त मिळतील. ठीक आहे. ओके. सो ह्या मेथडने इनव्हर्स काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सूत्र लक्षात ठेवा. दिलेल्या मॅट्रिक्सला आपण असं लिहू शकतो, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ठीक आहे. आपल्याला हे माहिती आहे, जर एखाद्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होतोय तर त्याचा आणि त्याच्या इनव्हर्सचं मल्टिप्लिकेशन किती असतं, आय. जर समजा याची ऑर्डर 2/2 आहे तर याची ऑर्डर बी 2/2 येणार आहे, याची 3/3 आहे तर याची 3/3 येणार आहे. मग ह्या मेथडमध्ये आपण करतो काय एक्झॅक्टली ते पहा. ह्या मेथडमध्ये आपण थ्रू आउट द एक्झाम्पल ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन करतो आपण युनिट मॅट्रिक्समध्ये बाय युझिंग सुटेबल रो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. राईट. एचं रूपांतर कशात करतो आपण, आय मध्ये ऑफ दी सेम ऑर्डर. याला आपण काही न करता थ्रू आउट असंच लिहितो, ए इनव्हर्स असंच लेटर लिहितो. आणि फायनली जे ऑपरेशन आपण इथं परफॉर्म केलेले टू कन्वर्ट टू रिड्यूस ए फ्रॉम एक्झिस्टिंग मॅट्रिक्स टू द युनिट मॅट्रिक्स, तेच ऑपरेशन आपण इथं परफॉर्म करतो आणि त्यावेळेस इथं जो मॅट्रिक्स असेल दॅट इज अवर आन्सर. ठीक आहे. दॅट इज अवर इनव्हर्स ऑफ ए, दॅट इज ए इनव्हर्स इज इक्वल टू दिस. कारण याची व्हॅल्यू 1 होऊन जाते. राईट. सो प्रोसिजर लक्षात ठेवा. आपल्याला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. सो लेट मी टेक सम एक्झाम्पल फ्रॉम युअर बुक. तर आपण बुकमध्ये काही एक्झाम्पल दिले त्या पद्धतीनं. सो आपल्याला पहिले ह्या रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज रिडक्शन मेथडने इनव्हर्स काढायचं आहे. परत एकदा सांगतो, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आय आपल्याला पहिलं लिहायचं आहे. एला रूपांतर करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे आयमध्ये बाय युझिंग रो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आणि करस्पॉन्डिंग ऑपरेशन्स आपल्याला इथेही करायचे. आणि जो काही मॅट्रिक्स आहे दॅट इज अवर आन्सर. राईट. लेट अस सॉल्व सम एक्झाम्पल्स. सी तुमच्या बुकमध्ये जे एक्झाम्पल दिले त्यात पहिलं टाईपचं एक्झाम्पल असं आहे की एक मॅट्रिक्स दिलेला आहे. सपोज आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे, सी इज इक्वल टू लेट अस से 1 3 2 1 3 2 देन 3 1 2 3 1 2 अँड 1 2 3. आणि क्वेश्चन काय विचारला, वेदर दिस इज इनव्हर्टिबल ऑर नॉट. म्हणजे आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट नाही करायचं, फक्त आपल्याला डिसाईड करायचं का हा इनव्हर्टिबल आहे की नाही. सो फार सोपं आहे. सी मॅट्रिक्स इनव्हर्टिबल कधी असतो, जर तो नॉन सिंग्युलर असेल तर. मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर कधी म्हणता येईल, जर त्याचा डिटर्मिनंट 0 नसेल तर. म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिला याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करता आला पाहिजे. सो डिटर्मिनंट ऑफ सी इज इक्वल टू हिअर डिटर्मिनंट ऑफ सी इज इक्वल टू 1 3 2 3 1 2 1 2 3. ठीक आहे. आता इथं 3/3चा डिटर्मिनंट ज्याला सॉल्व्ह करता येईल त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आणि ज्याला 3/3चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येणार नाही त्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. सो स्किल रिक्वायरमेंट टू सॉल्व्ह दिस एक्झाम्पल इज, फर्स्ट you should able to solve a 3/3 determinant. Second, knowledge requirement, you should know that if determinant is equals to 0 then matrix is non-invertible. If it is not equals to 0 matrix is invertible. So knowledge and skill clear आहे या एक्झाम्पल साठी. So let us solve the example. Solve this determinant. So 1 into हा आपल्याला सोडवावा लागेल 3 - 4 मायनस साइन 3 into हा आपल्याला उरलेला सोडवावा लागेल 3 into 3 9 - 2 प्लस साइन 2 into हा गया 3 into 2 6 minus 1. So it is -1 9 minus 2 7 7 into c 21. So minus 21 and 6 minus 1 that is 5 5 into 2 plus 10. So finally it is minus 22 plus 10 minus 12. Thus determinant of c is not equals to 0. Hence c is invertible. C is invertible, right? So such type of examples are asked for 1 mark, 2 mark, or even in MCQs also. So MCQ मध्ये सुद्धा जनरली 2 मार्क, मॅथ्सला आपल्याला मार्किंग स्कीम मध्ये 2 मार्क्स आहेत मिनिमम. सो MCQ मध्ये देतील हा मॅट्रिक्स ची व्हॅल्यू देतील किंवा टू सॉल्व्ह कर त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यूसाठी आपल्याला -12 कुठेतरी ऑप्शन मध्ये देतील. सो एनिवे आपल्याला हे ठरवता आलं पाहिजे का हा इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही. ठीक आहे. आता आपण इनव्हर्स फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. So now we'll take same matrix to find out the inverse. So
आपल्याला कळालेला आहे का हा जो सी मॅट्रिक्स आहे जो आता आपण लिहिलं, तर मी परत एकदा लिहितो तो 1 3 2 3 1 2 1 2 3. ठीक आहे. आता आपल्याला कळालेलं आहे का हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे, कारण याचा मॅट्रिक्स याचा डिटर्मिनंट 0 नाही, तो -12 काहीतरी आलता. सो आपल्याला आता याच्यावरती सुटेबल रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचे आणि याचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा. सी वी नो C into C inverse is equal to I by definition of inverse. C हा matrix into C inverse is equal to I. So let us write the matrix equation. So 1 3 2 3 1 2 1 2 3 into C inverse. मी याला काहीच करत नाही, आहे तसंच लिहितो, is equal to. Now since याची ऑर्डर 3/3 आहे, मग मला इथं आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा कितीचा घ्यावा लागेल, 3/3 चा, राईट, 3/3 चा. ओके. सो मला आता याच्यावरती असे काही ट्रान्सफॉर्मेशन करायचे का जेणेकरून याचा मला कन्वर्जन करता येईल आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये, आणि अकॉर्डिंगली याच्यात जे काही बदल होतील ते बदल मला ट्रेस करावे लागतील. सो मला इथं याला जर आयडेंटिटी मॅट्रिक्स करायचा आहे तर मला हे इलेमेंट आणि हे इलेमेंट मला 0 करायचे, याला मला 1 करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट द प्रोसेस. मी पहिला याला टार्गेट करतो 3 ला. सो R1 R2 वर मी ऑपरेशन करतो, R2 minus 3R1, कारण इथं बाय डिफॉल्ट इथं काय आला 1. सो इट विल गिव्ह मी 1 3 2 3 minus 3 0 1 minus 9 that is -8 2 minus 6 that is -4 then 1 2 3 C inverse is equals to. आता इथं लक्ष द्या, मी इथं जे ऑपरेशन केलंय R2 वर सेम ऑपरेशन इथं व्हायला पाहिजे. सो 0 मायनस, इथं आपण काय घेतलं होतं, R2 minus 3R1. सो R2 minus 3R1. So it is -3 1 0 0 0 1. ठीक आहे, ही स्टेप तुमच्या लक्षात आली. सी माझं टार्गेट आहे याला आयडेंटिटी करायचं, म्हणून मी प्रोसिजर सुरू केली. मी पहिली स्टेप घेतली R2 minus 3R1, आणि जेणेकरून हा 0 झाला, आणि सेम मी इथं पण परफॉर्म केलं. सी मी आता प्रत्येक ऑपरेशन जे या मॅट्रिक्सवर करणार आहे ते याच्यावर पण करणार. याला मी रिड्यूस करणार आयला, आणि ह्याचं जे होईल ते राहील माझं आन्सर. सो दॅट इज द मेथड, राईट. आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये याला 0 करायचा प्रयत्न करू. सो R3 वर ऑपरेशन करू. काय ऑपरेशन करावं लागेल आपल्याला, R3 minus R1, कारण 1 minus 1 0 होईल. सो 1 3 2 0 -8 -4 0 2 minus 3 -1 3 minus 2 -1 into C inverse is equals to 1 0 0 -3 1 0 and -1 0 1. ठीक आहे. सो आता माझे 2 एलिमेंट 0 झाले. नाउ लेट मी रिड्यूस दिस वन. याचा मी 0 करतो. मी याचा 0 करण्यासाठी मला काय करावं लागेल, से आता मी जर R1 चा उपयोग केला तर परत इथलचा 0 डिस्टर्ब होईल. सो हे लक्षात घ्यायचं, राईट. मग आता इथं वरच्या कॉलम रोचा आपल्याला उपयोग करता येईल. सो R3 मध्ये आपल्याला इथं 0 करायचा आहे. आवर टार्गेट इज दिस -1. सो त्याच्यासाठी आपण काय करू, R3 मी R2 चा उपयोग करणार आहे, बिकॉज हा 0 याला डिस्टर्ब नाही करणार. R3 निगेटिव्ह घेतो मी, कारण मग मायनस मायनस प्लस होईल, चिन्ह विरुद्ध होईल. मायनस मी 8R3 minus R2 करतो. सो दॅट विल बी मोर इझी फॉर मी. सो 1 3 2 0 -8 -4 0. Now this is 8 into -1 -8 minus plus 8, so it will become 0. 8 into -1 -8 -8 and plus 4, so it is -4. ठीक है. C inverse is equals to 1 0 0 -3 1 0 then -1. So here 8 into -1, so -8 plus 3 -5. Here it is -1 and here it is
8 only, right? So these are the corresponding operation on the next column. Now my target is to reduce above 2 elements. So let us, so what we can do now to reduce, so let us focus on this. So first we can use here column transformation for reducing this one. So C2 minus C2 or operation करू आपण C2 minus 3C1. So what will happen? 1 0 0 हा आहे तसाच राहील. 3 minus 3 it is 0. So minus 8 minus 0 minus 8 0 0 तसाच राहील. 2 minus 4 minus 4, right? C inverse is equals to 1 minus 3 minus 5, then C2 minus 3C1, therefore it is minus 3, 1 plus 9, so it is 8, minus 1 plus 15, so it is 14, 0 0 8. Okay. So now we have to reduce this element to 0, right? So let us use again C1 to reduce this one to the 0. So C3 minus C3 or operation करू, C3 minus twice of C1, so it will give us 1 0 0 0 minus 8 0 0 minus 4 minus 4. C inverse is equals to 1 minus 3 minus 5 minus 3 8 14. Now 0 minus 2 minus 2 minus minus plus 6, and here 8 plus this now become 10 18. Okay. So now ultimately we have to reduce one last element to the 0. So let us see here. आता आपल्याला -4 चा 0 करायचा आहे. So we'll use row transformation on R2. We'll perform R2 minus R3. ठीक आहे. So काय परिणाम होतोय पहा. 1 0 0 0 minus 8 0 0 0 minus 4. C inverse is equals to 1 minus 3 minus 2 minus 3 8 6. Sorry, आपण R2 वर ऑपरेशन करतोय, so there must be change in R2. So what will be the change? minus 3 plus 5, that is 2, 8 minus 14, that is minus 6, 6 minus 18, that is minus 12, then minus 5, 14 and 18 will be as it is. So मित्रांनो, आपण बऱ्यापैकी आता याला रिड्यूस केलंय. आता याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स करण्यासाठी आपल्याला इथं 1 आणि इथं 1 लागेल. सो आपण जर कॉलमला इथं -8 ने डिवाइड केलं तर इथंही -8 ने डिवाइड करावं लागेल. सो R2 divided by -8. This operation must be performed on R2. So matrix will be 1 0 0 0 1 0 0 0 -4. Now I can take simultaneously R3 divided by R3 वरही मी तेच ऑपरेशन करू शकतो. R3 divided by -4. So here it will be 1. C inverse is equals to 1 minus 3 minus 2. Then here 2 divided by -8, that is minus 1 by 4. Then minus 6 divided by -8, that is 3 by 4. Minus 12 divided by -8, so 4 चा division है, so 3 by 2. Then minus 5 divided by -4, that is 5 by 4. 14 by -14 by 4 means -7 by 2, and 18 by 4, that is -9 by 2. Okay, so now this is I, and finally C inverse is equal to 1 minus 1 by 4, 5 by 4, minus 3, 3 by 4, then 7 by 2, minus 2 by 3 by 2, minus 9 by 2.
See, you can always cross check this, because so you can take 1 by minus 12 here common, so that because the answer was determinant of C was minus 12. So this will do after adjoint method, right? So this is how you can find out inverse of a matrix. आता मी हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आय डोंट नो वेदर आय हॅव सॉल्व इट राईट ऑर रॉंग, बट द मेथड इज राईट, द प्रोसेस इज राईट. सो यू हॅव टू रिड्यूस द मॅट्रिक्स लाईक दिस. हे लेंदी आहे, पण आता आपल्याला परीक्षेला ज्यावेळेस विचारतात फाइंड द इनवर्स, दे डोंट स्पेसिफाय मोस्ट ऑफ द टाइम द मेथड. त्यामुळे तुम्हाला जी सोपी वाटेल ती वापरायची. ॲडजॉईंट मेथड ही याच्यापेक्षा फार सोपी आहे, थोडीशी लेंदी आहे पण सोपी आहे. 100% आपल्याला आन्सरपर्यंत पोहोच देतं. पण जर इन्सिस्ट केलं का यूज ओनली ट्रान्सफॉर्मेशन मेथड, सो इन दॅट केस तुम्हाला ही माहिती पाहिजे, म्हणून मी एक एक्झाम्पल सॉल्व केलं. तर बुकमधून आणखी काही एक्झाम्पल घ्या आणि सॉल्व करा. सो तुमचं टुडेज टार्गेट आहे टू चेक वेदर द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट. तुम्हाला ते ठरवता आलं पाहिजे. त्यानंतर जर इन्व्हर्टिबल असेल तर तुम्हाला तो इन्व्हर्स काढता आला पाहिजे. सो रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून एक्झरसाईजमधले काही प्रॉब्लेम आज सॉल्व करा. नेक्स्ट लेक्चरला मी इनवर्सच लेक्चर कंटिन्यू करेल अँड आय विल टीच यू हाऊ टू फाइंड आउट इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स बाय ॲडजॉईंट मेथड. ओके, थँक्यू.